नमस्कार, तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा चव्हाण किचन मध्ये स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला कुठलीही रेसिपी न दाखवता मी तुम्हाला आता किचनचा स्टोर दाखवणार आहे. चला तर मग आता व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघू शकता तुम्ही माझा असा एल टाईप किचन कट्टा आहे. चला तर आता मी तुम्हाला किचनची डावी बाजू दाखवते, जिथं आपण सामान वगैरे ठेवतो, जिथं मी अशा रेसिपीचे वगैरे सामान वगैरे ठेवते. तर चला तर तुम्हाला आता मी तिथून सुरुवात करते दाखवायला. तर इथे बघा मी फ्रीज ठेवलेला आहे आणि हा माझा डबल डोअरचा फ्रीज आहे. त्याच्यानंतर बघा फ्रीजवरती मी एक असा ट्रे ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये अंडी ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर चला तर माझा इकडं दुसरं तुम्हाला हे बघा एक असं मनी प्लॅन्ट ठेवलेला आहे इथं. कारण मला इथं खूप असं काही आवडत नाही ठेवायला, इथं डबे वगैरे भांडी वगैरे मी इथं काही ठेवलेलं नाही. कारण इथं कसं मग तेलाची अशा चिकटपणा आहे, मग भांड्यांवरती सगळे इथं घाण होतात भांडी. त्याच्यामुळे मला इथं काही ठेवलेलं आवडतच नाही. त्याच्यामुळे मला झाडे वगैरे खूप आवडतात. तर मी असं डेकोरेट म्हणून इथे एक असं मनी प्लॅन्टचं झाड ठेवलेलं आहे, डेकोरेट करायला मी ठेवलेलं आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान दिसतंय. तर इथं बघू शकता तुम्ही मी तशी 2 सूर्यफूलची फुलं ठेवलेले आहेत. तर एका माझ्या फ्रेंडने दिले होतं, तर मी असे डेकोरेट म्हणून मी इथं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर असंच एक मी मनी प्लॅनचं इथं एक झाड लावलेलं आहे. तर ते आत्ताच लावलेलं आहे, त्याच्यामुळे ते अजून काही वाढलेलं नाहीये. असं जर वाढलं तर ते पण खूप छान दिसणार आहे. बघू शकतो तुम्ही इथं मी 2 असे कडापे लावलेले आहेत. तर मी तुम्हाला आता वरचा कडापा झालेला आहे दाखवून, आता तर खालचा कडापा दाखवते. आता ही छोटासा एक शॉपिंग बोर्ड आहे, याच्यावरती हाताने वगैरे पेंट केलेला आहे. तर हे बघा बघू शकता, तर हे माझ्या मुलीला ऑफिस मध्ये दिलेलं आहे गिफ्ट कोणीतरी. तर मी इथं छान दिसते म्हणून मी इथं ठेवलेलं आहे. तर हे बघा आता मी इथे एक चिनी मातीच्या अशा 2 भरण्या ठेवलेल्या आहेत. तर ह्याच्यामध्ये मी आंब्याचं लोणचं ठेवलेलं आहे, ह्याच्यामध्ये मी आवळ्याचं लोणचं ठेवलेलं आहे. कारण ही जुन्या म्हणजे आजीच्या काळामध्ये असायच्या ना भरण्या, तर मला जुन्या वस्तू खूप आवडतात, तर मी घेऊन आलेले आहे. म्हणजे मी असं गेलते बाहेर तर मी 2 भरण्या घेऊन आले. त्याच्यानंतर मी ही झाड ठेवलेलं आहे मध्ये शो साठी, म्हणजे तर झाडही छानच दिसतं म्हणून मी त्याच्या झाड ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर बघू शकतो, तर हे बघा आता इथं मी चिनी मातीच्या अशा 2 भरण्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यामध्ये एकामध्ये रोजचा माझा वापरायचा मसाला असतो, एकामध्ये मीठ असतं. जे कसं जेवण बनवताना उजव्या हाताला येतं आपल्याला पटकन घ्यावा यावं म्हणून मी इथं वरतीच ठेवलेला आहे. तर इथं म्हणजे आपलं पटकन घेता यावं म्हणून मी अशी इथंच ठेवते. तर असे ही 2 कडापे माझ्या मागचे हे मी सजवलेले आहेत, कारण मला भांडी वगैरे अजिबात आवडत नाहीत ती ठेवायला, कारण ते चिकट होतात तेलाने वगैरे. त्याच्यामुळे मी असं ही सजवलेलं आहे आणि छान दिसतं म्हणून मला हे असंच आवडतं, म्हणून मी असं सजवलेलं आहे. तर हे बघा आता मी इथं अशी उकळी ठेवलेले आहे. मग मला कसा मसाला फ्रेश फ्रेश लागतो ना, मग मी आपलं पटकन ह्याच्यामध्ये मला जास्तीत जास्त ह्याचाच मसाला आवडतो, तर मी ह्याच्यामध्ये वाटून वगैरे मी भाजीला वगैरे किंवा लसूण ठेचायचं म्हणलं तर किंवा मसाला करायचं म्हणलं तर मी ह्याच्यात मसाला करते. ही दगडाचीच उकळी आहे. एकदा आम्ही अलिबागला गेलो तेव्हा ही मी उकळी आणलेली आहे, बघू शकता तुम्ही. आणि हा तर माझा पुराणा असा दगड आहे की ही आमच्या पुराण्या जुना म्हणजे माझ्या आजी पणजीचा दगड आणलेला आहे मी लसूण ठेचायला, कारण मला ही आईने दिलेला आहे. मी अशी दगडाने लसूण ठेचवते, तर तिला सापडला तर ती बोली तुला दगडाने लसूण ठेचती, तर मग तुला ही घेऊन जा दगड. तर हे बघा जुना दगड मध्ये बघू शकता तुम्ही. तर इथं माझा शॉपिंग बोर्ड आहे. तर मला इथं रेसिपी बनवताना ही ठेवायला लागतो आणि माझा रोज यूज करायचा आहे, कारण याच्यावर चाकूच्या वगैरे शिरा वगैरे येतात. तर मी ही रोज यूज करते. रेसिपी बनवायचं म्हणलं तर मग हे असतो माझा. तर चला तर मग आता हे झालं, तर त्याच्यानंतर बघा हे तांब्याचा हांडा आहे, म्हणजे हांडा कळशी छोटीशीच आहे. तर याच्यामध्ये मी रात्रीचं असं पाणी भरून ठेवते. सकाळी प्यायचं उठल्याच नंतर सगळे आम्ही ह्याच्यातलीच पाणी पितो, कारण चांगलं असते म्हणजे तांब्याच्या भांड्यामधलं पाणी पेल्याच्या नंतर. आता माझी ही बाजू झाली दाखवायची. तर चला तर तुम्हाला आता मी जिथे रोज वापरते ती गॅस ठेवली जागा ती दाखवते. तर इथं झाली माझी शिगडी. तर शिगडीच्या बाजूलाच उजव्या बाजूला बघू शकतो मी की मी इथं नसतं वरती एक केलाची ताटली आणि छोटीशी एक तेलाची आणखी एक छोटीशी बुदली आणि हे असं वरती स्टँड एक ठेवलेला आहे. त्या स्टँड मध्ये असं लायटर चमचे किंवा सूर्यवर असे ठेवते मी. तर हे बघा आता हे जुनीच माझी शेगडी आहे, 2च चुल्याची आहे, कारण मला ही खूप आवडते, कारण माझी जुनी आहे. ह्याला झाले जवळजवळ 30 वर्ष झालेले आहेत. एकदम ह्याची मजबूत आहे अशी पत्रा वगैरे. ह्याचा आताच्या शेगड्या कशा हालत्यात वगैरे. तर हे बघा मी ह्याला ना असं कपड्याने वगैरे साफ करते, त्यामुळे ही चांगली राहिलेली पाण्याने वगैरे करत नाही, तर एकदम म्हणून चांगली राहिलेली आहे ही शेगडी. तर इथं अशी खिडकी आहे आणि खिडकी अशी रेसिपी वगैरे बनवायची म्हणलं तर एक जाळीची पण आहे. तर असे हवा वगैरे येते म्हणून थोडीशी अशी जर रेसिपी बनवताना जास्त गरम होतं, म्हणून मी अशी सगळी संपूर्ण अशी उघडत असते. बघा असं बाजूला इकडं रोड आहे, इकडं झाडे वगैरे पण आहेत. रेसिपी बनवताना गरम वगैरे जर झालं तर मग ही सगळी खिडकी मी ओपन करते. त्याच्यानंतर वर ऍडजस्ट फॅन पण आहे. तर बघू शकता तुम्ही इथं मी अशा खिडकीच्या कडापावरती अजिबात काही ठेवलेलं नाही, कारण जेवण बनवताना त्याच्यावरती उडतं किंवा तेल बिल असं, म्हणून मला इथं आवडत नाही. तर मी इथं काहीच ठेवलं नाही. फक्त इथं ह्या साईडला मी अशा 2 भरण्या ठेवलेल्या चिनी मातीच्या. ह्याच्यामध्ये एका हळदीचं लोणचं आहे आणि ह्याच्यामध्ये आवळ्याचा मुराबा आहे.
इथे एक आरो आहे आणि आरोच्याच बाजूला बघू शकतो मी एक मटका ठेवलेला आहे. कारण तुम्ही म्हणता की आरो असताना मटका कसा ठेवलेला आहे, कारण मटक्यातलं पाणी, आरो मधलं पाणी मी मटक्यामध्ये ओतते. मटक्यामध्ये पाणी ओतलं तर मग आपलं चांगलं पाणी पण लागतं आणि चांगलं असतं मग त्यात पिलेलं मटक्यामधलं पाणी. त्यामुळे मी मटका असा भरून ठेवते. तर शक्यतो आम्ही प्यायला मटक्यातलंच पाणी वापरतो. आणि मग अशी तुम्हाला दाखवलेलंच आहे, सकाळी उठल्याच्या नंतर तांब्याच्या कळशीतलं पण पाणी पितो. तर स्वयंपाकाला वगैरे जर लागायचं म्हणलं तर मी आरोचं पाणी घेते. हंडा वगैरे, हंडा एखादा भरून मग मी त्या मटक्यामध्ये स्टोअर करून ठेवते. तर बघू शकता असा माझा किचन वरती पण काय असा पसारा वगैरे नाही, मी हांडे बिंडे काय भरून ठेवत नाही, कारण आम्हाला 24 तास पाणी असते. तर इथं असं एक बेशिंग आहे, बेशिंगला मध्ये हे एक नळ आहे, एक प्यायच्या पाण्याचा आहे. त्याच्यानंतर वायपर वगैरे आहे, आपल्याला पाणी वगैरे काढायला इथे मी वायपर ठेवलेला आहे. जास्त असा काही पसारा वगैरे नाहीये. तर मी इथं असं एक माझ्याकडे फुटका तुटका डब्बा होता आणि स्टीलचा, तीच मी भांडी घासायला असं वापरत आहे. ह्याच्यामध्ये कात्या वगैरे मी तिथं भांडी घासायला साबण वगैरे ठेवते ती. तर मग आता बघ बेशिंगच्या बाजूलाच हे बघा इथं एक असं स्टँड आहे. स्टँड असं स्टँड आहे एक लाकडाचं ठोकलेलं. त्याच्यावरती असं बघा मिक्सर आहे. मिक्सर पण माझा असा जुना एकदम चांगला चालतो अजून. त्याच्यानंतर असे मी गिलासाला वगैरे असं एक स्टँड ठेवलेला आहे. इथंच मटका आहे ना, त्याच्यामुळे मी इथंच गिलास ठेवलेले आहे. ते स्टँड ठेवलेला आहे, इथं आपलं गिलास उचलले की पाणी प्यायला, म्हणून मी इथंच ठेवलेला आहे. तर खाली मी असं एक हात पुसायला येतं बेसिनच्या बाजूला, असा आपल्याला हात वगैरे धुतलं की मी असं एक स्टाईवर ठेवलेला आहे. हा झाला माझा किचनचा लुक. तुम्ही बघू शकता, म्हणत असताना की किचनवर पसारा वगैरे कसा जास्त नाही, कारण मला वरती पसारा वगैरे काहीच आवडत नाही, म्हणून मी असं एकदम क्लीन किचन ठेवते. चला तर मग आता मी तुम्हाला स्टॉयल वगैरे दाखवेन, माझी तर म्हणजे रोजचं सामान, मी भांडी वगैरे ठेवते ते तुम्हाला दाखवते मी. तर इथं ना मी बेसिनच्या खाली असं डस्टबिन वगैरे ठेवते बघा. त्याच्यानंतर तर हे बघा इथं मी अशा भरण्या वगैरे ठेवलेल्या आहेत आणि ह्याच्यामध्ये मी अशी लाल चटणी ठेवलेली आहे. ह्याच्यामध्ये मी म्हणजे बोरिगा पावडर करून ठेवलेले आहे. तर इथं मी अशी शेंगदाण्याची चटणी ठेवलेली आहे अशी काचेच्या भरणीमध्ये. इथं मिक्सरचं भांडं, तर कप, अशी तर पण थोडीशी मी अशी काळं मी नमक ठेवलेलं आहे. तर इथं अशा भरण्या बसत नाहीत म्हणून मी अशा ठेवलेल्या आहेत. हे काही म्हणजे असं काही चेअर्स मी याच्यामध्ये ठेवते. त्याच्यानंतर ही बघा मी इथं कांदा कापायचा शॉपवर ठेवलेला आहे. तर इथे डाळीला वगैरे तडका द्यायला लागते बघा. ही तडका पॅन ठेवलेला आहे, तर मी तर आपल्याला पटकन घेता येतं. तर आता ही आपल्याला सँडविच वगैरे करायचं, ही इथंच ठेवलेलं आहे. इथे एक मी असं झाऱ्यात ठेवलेला आहे. रवी आपल्याला असं काही घोटायचं वगैरे असतं म्हणजे रवीने ताक वगैरे, तर ते इथं. आणि हे पण असं इथं ठेवलेलं आहे बघा. मी कांदा वगैरे आपल्याला खोबरंही भाजायला लागतं, म्हणून मी पटकन घेता म्हणून इथंच ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर खाली मी अशी टोपं ठेवलेले आहेत, म्हणजे रोजला आपल्याला जे लागतात किचनसाठी, मी इथं टोपं ठेवलेलं आहे. ते बघा भाताला वगैरे लागतात ते, म्हणजे असे दूध वगैरे तापवायला मी स्टीलचे ठेवते. तर ह्या भरणीमध्ये अशा गावाकडून आलेल्या चिंचा वगैरे ठेवलेल्या आहेत. आणि हे तसंही मोठं मिक्सरचं भांडं दुसऱ्या टॉयलेटमध्ये बसत नाही म्हणून इथं ठेवलेलं आहेत. तर हे सर्व पातेली वगैरे मी ह्याच्यामध्ये ठेवते. तर आता त्याच्यानंतर बघा तर इथं बघा मी हे ट्रॉलीमध्ये मी डबे ठेवलेले आहेत. काही अल्युमिनियमचे आहेत 4-5 आणि स्टीलचे 3 आहेत. तर ह्याच्यामध्ये मी असं डाळी वगैरे ठेवलेल्या आहेत, मटकी ठेवलेली आहे, साखर आहे, ह्याच्यामध्ये रवा आहे, ह्याच्यामध्ये खोबरं आहे, म्हणजे असं सगळ्या डब्यांमध्ये भरून ठेवलेलं आहे. ओट्स आहेत आणि ह्याच्यामध्ये असा माझा एक तुपाचा डब्बा आहे, कारण मी घरी दूध आणून तूप करते, तर मी असं डब्बा भरून तूप साईडलाच ठेवते आणि जसं लागन तसं असं वरती काढून घेत असते. बघू शकता तुम्ही, मी खोलून दाखवते. असं घरीच मी तूप करते, म्हशीचं दूध आणलेलं असते, असं तूप करते. वरती पण आहे अजून, म्हणजे एवढंच आहे, अर्धा डब्बा आहे, पण त्याला खूप दिवस झालेला आहे म्हणून मी आता दुसरा सेपरेट डबा केलेला आहे. कारण हे भरला की मग नंतर हा वरती घ्यायचा आणि तो नंतर घासून टाकायचा. हे बघा बघू शकता, असं घरीच मी तूप केलेलं आहे. तर हे झाली माझी डब्याची ट्रॉली. तर इथं सर्व मी धान्य, कडधान्य किंवा रवा वगैरे, ओट्स बीट्स असे वगैरे ठेवते. तर आता हे आपलं दाखवून झालं. तर बघा इथं पण असं म्हणजे मी बघू शकते. तर ह्याच्यामध्ये आपलं रोजचं लागायचं सामान मी ठेवते. हे बघा हे ऑरिजिन ठेवलेलं आहे, पिझ्झासाठी लागतं, रेसिपीसाठी आपल्या रेसिपीचं सामान. तर इथं मी असं कलर्स वगैरे लागतात रेसिपीला, तर मी इथं ठेवलेलं आहे. हे बघा अशी विलायची ठेवलेली आहे, वाटून घेतलेली नाही. तर इथं असे चिया सेट वगैरे किंवा इथं ओवा, त्याच्यामध्ये असं बडीशेप वगैरे वाटून ठेवते बघा. याच्यात लवंग मिरी ठेवलेली आहे, ह्याच्यात जिरा पावडर ठेवलेले आहे वाटून. ह्याच्यामध्ये पण अशी मी विलायची वाटून ठेवते. इथं अशी हिंगाची डबी आणि ह्याच्यामध्ये असं मी मिऱ्या वाटून पावडर करून ठेवलेले आहे. आणि ही आहे रेसिपीसाठी बेकिंग पावडर. तर हा माझा रोजचा वापरायचा चहापत्तीचा आणि साखरेचा डबा आहे बघा. ही साखरेचा डबा आहे चहापत्तीचा. तसं तर आम्ही चहा पेतच नाही, पण कोण आलं गेलं तर चहा लागतं, म्हणून मी तर थोडं थोडं चहा पावडर साखर काढून ठेवते. तर मी असं इथं मसाला डबा ठेवलेला आहे आणि इथं थोडीशी जागा होती म्हणून मी असं थोडीशी भांडे म्हणजे कप वगैरे रोज लागतात ना, ते ठेवलेले आहेत. तर हा आहे बघा तांब्याचा गिलास आहे. आम्ही ह्यानी पाणी पिते.
तर मी इथं खराब झालेला आहे म्हणून इथं ठेवलेला आहे. मी परत अजून ह्याला घासून वगैरे मी यूज करणार आहे. त्याच्यानंतर हे बघा असं एक फुलपात्र आहे पितळचं. तर हे जुनं फुलपात्र आहे, म्हणजे माझ्या आजीचं फुलपात्र आहे. तर मला गावाकडे असं भेटलं, म्हणजे घरामध्ये होतं. तर आता पितळाची भांडी राहिलेली नाही, तर मी एक होतं तर मी एक असं आठवण म्हणून आणलं. हे बघा नाव वगैरे आजीच टाकलेलं आहे. आणि ह्याला घासून वगैरे असं मी छान केलं तरी खूप खराब होतं, तर आता एकदम असं छान झालेलं आहे. त्याच्यानंतर बघा इथं असे पीठ लागणारे रोज म्हणजे चिमटे वगैरे किंवा लाटणं, सुरी किंवा रेसिपीला लागणाऱ्या वस्तू किंवा अशी खिसणी, अद्रक वगैरे खिसायला लागतो, अशी बघा कैची, सुऱ्या वगैरे मी असं रोज लागणाऱ्या वस्तू मी इथं ठेवते. गाळण, हे चिमटे, हे बघा असं हे घोटायचं वगैरे, हे बघा हे असं पावभाजीचं, हे सर्व वस्तू मी इथं ठेवते. रोज आपल्याला पटकन घेता यावं म्हणून सगळे एका जागेवर अशी ठेवते. त्याच्यानंतर हे बघा आता इथं पण असे, तर इथं मी छोट्या प्लेट आहेत मी इथं ठेवलेल्या आहेत. तर त्याच्यानंतर त्याच्या बाजूला थोडीशी जागा होती म्हणून मी इथं बघा गरम करायला पाणी लागते तवलं म्हणून ठेवलेलं आहे. इथं बघा वाट्या ठेवलेल्या आहेत, असे डब्बे पोरांना वगैरे लागतात टिफिनला वगैरे, इथे डब्बे ठेवलेले आहेत. हे खोले वगैरे अशी इथं जागा होती म्हणून मी इथं ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर बघू शकता तुम्ही आता इथं मी जे रोज वापरायचे ताट वगैरे असतात ते मी इथं ठेवलेले आहेत. ते मी असं रोज वापरते. बघा अल्युमिनियमचा तवा आहे, मी लोखंडाचा तवा पण आहे इथं. इथे एक आपल्या असं डोशाचा तवा आहे. दोन इथं स्ट्रे ठेवलेले आहेत, जे छोटे प्लेट आहेत ते पण इथं ठेवलेले आहेत. किसणी वगैरे असे ताट इथं ठेवलेले आहेत छोट्या. ते पावभाजीच्या 2 प्लेटी आहेत, इकडे किसणी ठेवलेल्या आहे, इकडे छोट्या अशा प्लेटी आहेत. तरी आपल्याला रोज वापरण्यासाठी लागतात म्हणून मी इथं ठेवलेले आहेत. तर इथं ना मी असे रोजचे जे मोठे भांडे लागतात ना मी इथं ठेवलेले आहे. ते बघा अशी एक इथं लोखंडाची कढई आहे, त्याच्यानंतर एक पितळाची कढई आहे, इथे एक ही पाईपलाईनची कढई आहे, इथे एक अशी ऑलिमेनची कढई, असं मला रोज लागतात वापरायला म्हणून ठेवलेलं आहे. आणि रोजच्या वापरातला कुकर आहे. आणि इथे एक अशी बिडाची कढई, तरी रोज वापरायला लागते म्हणून मी इथे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर खाली एक दाखवतो मला अजून. तर आता ह्या ट्रॉलीमध्ये मी बघा इथं अशी मोठी भांडी ठेवलेली आहे, ताटं वगैरे. तर हे बघा आता इथंही असं मी पितळाचं ताट ठेवलेलं आहे. तर ही पितळाचं ताट पण असं जुनं माझ्या आजीचं आहे, तर मी ही रेसिपीला वगैरे वापरते. त्याच्यानंतर ही रोजचं ताट आहे वापरायचं आपलं, म्हणजे पीठ मळायचं पीठ कणिक बिनिक. त्याच्यानंतर इथे एक अशी चाळणी ठेवलेली आहे, इथे एक कटोरा आहे, पोहेला वगैरे लागते ना चाळणी म्हणून मी तशी चाळणी ठेवलेली आहे. हा माझा असा जुना एक स्टीलचा चपात्याचा डब्बा आहे. तर ह्याच्यामध्ये मी असं तेजपत्ता वगैरे असं मी छोट्या छोट्या अशा पुड्या वगैरे सामान आलेले ह्याच्यावरचे तशाच पुड्या ठेवलेल्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला आता मी इकडे दाखवते इथं. तर इथं बघा मी सिलेंडर ठेवलेले आहेत, कारण गॅसची पाईपला असल्यामुळे मला सिलेंडर आता लागत नाही. तर मग मी माझ्याकडे 2 सिलेंडर होते, तर मी आता इथं सिलेंडर ठेवलेले आहेत. तर आता इथं बघू शकता तुम्ही, हे असे माझ्याकडे 2 कलरच्या बकेटी आहेत. तर तुम्ही म्हणता ही कलरच्या बकेटी कशासाठी, तर माझे 30 वर्षाच्या पूर्वीचे डबे होते तर खराब झालेले आहेत म्हणून सध्या मला आता घ्यायचेतच. म्हणून मी सध्या तात्पुरता ह्याच्यामध्ये पीठ गव्हाचं आणि ज्वारीचं ठेवलेलं आहे. कारण बाहेर पण पाऊस वगैरे चालू ना, तर मला आणायला जायला होईना, तर असे माझे फुटले होते डबे, म्हणजे एकदम खराब झाले. त्याला भरपूर दिवस झाले, म्हणजे 30 वर्ष झाले. तोपर्यंत मी इथं असं पीठ ठेवलेलं आहे ह्या बकेटीमध्ये. त्याच्यानंतर इथे बघा पोळपाट असा ठेवलेला आहे रोज वापरण्याचा, म्हणून पिठाच्या डब्यावर घ्यायचा पोळपाट मी इथंच ठेवलेला आहे मी बकेटीवर. तर मी अमेझॉनवरून असं हे एक टॅन मागवलं होतं. तर त्याच्यामध्ये मी असं डस्टबिनच्या पिशव्या वगैरे ठेवते. रोज म्हणजे आपले कपडे वगैरे हात पुसायचे किचनवरचे मी ह्याच्यामध्येच ठेवते. तर आज धुतल्यात म्हणून ठेवायचं दिसत नाही. तर इथं बघा अशी फ्रीजच्या बाजूला थोडीशी जागा आहे. तर इथं बघा एक प्लास्टिकचा डबा आहे, तर मी ह्याच्यामध्ये डीमार्टचं वगैरे सामान आलेलं मी इथं ह्याच्यामध्ये ठेवून देते. एक्स्ट्राच राहिलेलं सामान मी ह्याच्यामध्ये ठेवून देते. त्याच्यानंतर इथं एक पत्र्याचा डब्बा आहे, तर एक्स्ट्रा असे तांदूळ वगैरे आणलेले असतात. मी एक साथ मी वर्षात सामान एकदाच भरतो ना, म्हणून असं या डब्यात एक तांदूळ भरून ठेवलेले आहेत. रोज लागले तेव्हा मी असे वरती काढून घेते. त्याच्यानंतर इथं बघा प्लास्टिकचं हे जाळं घेतलेलं आहे, कारण खूप कांदे वगैरे मी गावाकडून आणते ना, त्याच्यामुळे असं मोठंच लागतं, त्यामुळे मी असं मोठं जाळं घेतलेलं आहे. त्याच्यात कांदे असे ठेवलेले आहेत, कारण आता संपत आलेले आहेत कांदे, खूप उन्हाळ्यात आणले होते कांदे, भरपूर लागतात आम्हाला. त्याच्यानंतर असे एक कांड्या बटाट्याचं जाळं आहे, तर आता लसूण ठेवलेला आहे, एकात बटाट ठेवलेले आहे. तिथं काही रिकामच आहे, तर मी कांद्याला मोठं जाळं केलं, त्यामुळे ती मी रिकामच ठेवते, कारण एक्स्ट्रा काही सामान वगैरे असलं त्याच्यात मग त्याच्यात ठेवून देते मी. त्याच्या खाली बघा बटाटे ठेवलेले आहेत. तर इथं झाडू वगैरे असं ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर हे बघा असं इथं कॅलेंडर लावलेलं आहे, म्हणजे असं काय बघायला वगैरे आपल्याला. मी इथं कॅलेंडर असं हुक लावून एक कॅलेंडर लावलेलं आहे, तर म्हणजे मला असं किचन मध्ये बघायला पटकन येतं म्हणून मी तसं कॅलेंडर लावलेलं आहे. तर त्याच्याच वरती एक असा कप्पा आहे, तर त्याच्यामध्ये मी हांडे ठेवलेले आहेत. एक शिगडी होती माझ्याकडे छोटीशी, ती शिगडी पण इथं ठेवलेली आहे.
पलीकडे त्याच्या पाठीमागं बघू शकतो मी की एक चौरंग वगैरे अशा गणपतीला वगैरे लागतात, तिथं चौरंग वगैरे आहेत. त्याच्यानंतर त्याच्यावरती पण असं म्हणजे एक एक्स्ट्रा बकेटी वगैरे आहेत तिथे ठेवलेल्या आहेत. तर तसंच इथं पण हे बघा असं वरती मी इथं हांडे ठेवलेले आहेत. बघा बकेट लग्नातलीच माझ्या बकेट आहे. इथं असे पाठीमाग मोठे मोठे टोप ठेवलेले आहेत. एक स्टीलची पाटी आहे. इथं हांडे आहे. तिथं एक इस्त्री ठेवलेला आहे कारण लागत नाही माझ्याकडे. एक्स्ट्रा आहे, नवीनच आहे पण एक्स्ट्रा आहे. एक वापरायला आहे, एक अशी इथं ठेवलेली आहे. आणि ही बकेट पण इथं अशी ठेवलेली आहे कारण लागत नाही बकेट. तर ही अशा माझ्या लग्नातलीच बकेटी वगैरे आहेत. तर किचनच्याच अपोजिट बाजूला असा एक जिना आहे, ते वरती वगैरे जायला. तर त्याच्या खाली अशी ही जागा आहे म्हणून ह्याच्या फर्निचर करून घेतलेलं आहे. काचचं कपाट आहे, तर ह्याच्यामध्ये मी अशा सगळे काचेच्या वस्तू ठेवते. तर हे बघा आता मी इथं सगळे काचेच्या वस्तू ठेवते. तर हे बघा आता इथं असे पाठीमागं गिलास आहेत. हे गिलास जवळजवळ ह्याला 30 वर्ष झाले असतील ह्या गिलासाला. त्याला भरपूर दिवस झाले. तरी इथं अशा परत ज्यूस म्हणजे काय थंडा वगैरे प्यायला हे गिलास ठेवलेले आहेत. रेसिपीसाठी अशा छोट्याशा वाट्या घेतलेल्या आहेत काचेच्या. इथं माझ्या मुलीने असं म्हणजे कॉफी वगैरे प्यायला हे असे ग्लास घेतलेले आहेत. आणि इथे हे असं कासव हे बघा, हे असं कासव आणि हे पानासारखं आहे काचेची प्लेट. इथे डिश आहेत काचेच्या. आणि त्याच्यानंतर मग परत इथं हे सगळे चिनी मातीची भांडी ठेवलेली आहेत. तर हे बघा आता हे छोट्या छोट्या भरण्या वाट्या, हे बघा आता हे रेसिपीसाठी लागणारे मी इथं सगळं वस्तू ठेवलेल्या आहेत. हे पण चिनी मातीचं ते बघा बाऊल आहे ते. त्याच्यानंतर हे पण चिनी मातीचे 2 आहेत, एक जग आहेत. आणि हे पण मी असं दह्यासाठी घेतलेलं आहे. दह्याला वापर करते पण मी सध्या इथं ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर हे अशा वाट्या आईस्क्रीम वगैरे खायला अशा चिनी मातीच्यात घेतलेल्या आहेत. इथं चमचे पण आहेत चिनी मातीचे घेतलेले. हे मातीचा चम्मच आहे, हे चिनी मातीचा हे मी गावावरून आणलेला आहे. त्याच्यानंतर इथे हे बघा कप आहेत ठेवलेले. त्याच्यानंतर हे पण असं माझ्या मुलीला तिला कॉफी प्यायला खूप आवडतं, तर मग हे तिने कॉफी पिण्यासाठी हे आणलेलं आहे कप ते. तर आता हे भरणी. त्याच्यानंतर ह्याच्या खाली आणखीन मी असे डब्बे ठेवले ते रेसिपीला वगैरे डब्बे लागतात. हे बघा हे डब्बा ठेवलेला आहे. इथे एक डब्बा, एक काचेचा बाउल आहे आणि बडीशेप वगैरे ठेवायला हे आहे. यातलं संपलेलं आहे आता सध्या. यात बडीशेप वगैरे जे आपलं रोजचं म्हणजे जे आपण खातो ओवा बडीशेप ठेवायला हे आहे. तर त्याच्यानंतर हे झालं. तर हे झालं हे. त्याच्यानंतर इथं असे 2 ड्रावर आहेत, ह्याच्यात असे मी वजन काटा वगैरे ठेवते. हे बघा असं वजन काटा वगैरे ठेवते, जास्त सामान ठेवत नाहीये. आणि असं म्हणजे माझं दुसरं सामान आहे, सूटचं सामान आहे हे माझं ह्याच्यामध्ये ठेवते. त्याच्यानंतर इकडं पण असाच दुसरा एक ड्रावर आहे, त्याचं माझं सगळं म्हणजे मेकअपचं सामान मला लागतं ना, तर मी तर इथंच ठेवलेलं आहे. छोटासा असा आरसा पण ठेवलेला आहे बघायला. तर इथे हे सगळं सामान ठेवलेलं आहे म्हणजे पटकन आपल्याला इथं रेडिओस वगैरे मी असं इथंच ठेवलेलं आहे बघा. म्हणजे आपल्याला मला असं पटकन इथं घालायला यावं आणि पटकन तयार व्हावं यावं म्हणून मी इथं सगळं सामान ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर इथे हे सगळे डब्बे ठेवलेले, हे स्टीलचे डब्बे घेतलेले आहेत, कढीचे आहेत, खाली पण आहेत, त्याच्या पाठीमागं पण आहेत. तर ह्या डब्यामध्ये बेसन पीठ आहे. मी घरच्या डाळीचं बेसन पीठ करून दळून घेऊन येते. हे कसं म्हणजे घरी जाडसर दळते ना मी, मग हे बाहेरचं कसं जरा चिकट असतं, बारीक असतं, त्यामुळे मला बाहेरचं आवडत नाही बेसन पीठ. त्यामुळे मी घरी डाळीचं बेसन पीठ करून घेते. ह्या डब्यामध्ये उडदाचे पापड आहेत, ह्या डब्यामध्ये ज्वारीच्या केलेल्या पापड्या आहेत. आणि ह्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत. मी गावाहून एकदा शेंगदाणे आणते, ह्याच्यात 5 किलो शेंगदाणे आणलेले आहेत, त्याच्यामध्ये शेंगदाणे ठेवलेले आहेत. तर त्याच्यानंतर इथे हे बघा असे अल्युमिनियमचे 5 डबे आहेत. तर ह्याच्या पाठीमागच्या डब्यामध्ये उडदाची डाळ आहे. मी अशी गावाकडून शेतात पिकलेल्या उडदाची डाळ करून आणते. तर त्या दोन्ही पण डब्यात मागच्या उडदाची डाळ आहे. त्याच्यानंतर ह्या डब्यामध्ये अख्खे मूग आहेत. हे गावाकडचेच मूग असतात, शेतातले मूग आहेत आमचे घरचे झालेले. तर ह्या डब्यामध्ये मूग आहेत. तर ह्या डब्यामध्ये मी आताच पोरांसाठी चिवडा बनवलेला आहे. संध्याकाळी त्यांना भूक लागते ना 3-4 वाजता, तर मी असा चिवडा बनवून ठेवलेला आहे पोरांसाठी. त्याच्यानंतर ह्या डब्यामध्ये कुरवड्या आहेत गव्हाच्या केलेल्या. तर हे बघा आता इथं ना मी पिशव्या वगैरे ठेवते आपल्याला भाजीला वगैरे जायला किंवा डिमार्टला जायला. हे बघा ह्याच्या पाठीमागं पण पिशव्या आहेत. तर मी ते एकत्र सगळ्या पिशव्या ठेवते म्हणजे कशा पटकन आपल्याला सापडतात आणि घेऊन जाता येतं पटकन. त्याच्यानंतर इथं बघा हे असे 2 मोठे डबे आहेत. तर ह्याच्यामध्ये मी चण्याची डाळ ठेवलेला आहे डब्बा भरून, कारण घरची डाळ आहे चण्याची पण. तर एक डब्बा भरून चण्याची डाळ ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर ह्याच्यात तांदळाचे पापड आहेत, ह्या डब्यामध्ये पूर्ण भरलेला आहे. त्याच्या पाठीमागे एक कलरची बकेट आहे, त्याच्यात मध्ये शाबू तांदळाच्या पापड्या पूर्ण भरलेल्या आहेत.
तर इथं असं सगळं म्हणजे एक डाळीचा डबा आहे आणि 2 असे उन्हाळी कामाचे डबे आहेत. तर त्याच्या बाजूलाच एक असा छोटासा कप आहे. त्याच्यामध्ये म्हणजे पायपुसणी वगैरे बाथरूमचे ह्याचे मी इथं फडके वगैरे ठेवते आणि साबण वगैरे असं इथं म्हणजे हे पितांबरी वगैरे हे सगळं कॉकरोचचं हे का अंगाचे साबण वगैरे मी इथं ठेवते. कोलगेट वगैरे, भांड्याचं साबण, कपड्याचं साबण किंवा म्हणजे मच्छरची बॅट वगैरे इथं आहे. इथं किचनमध्ये बाथरूममध्ये लागणारं एक्स्ट्रा सामान सगळं मी इथं ठेवते. त्याच्यानंतर बघा आता इथं असे लोणचं वगैरे मी बनवलेलं आहे बघा. आता ह्याच्या इथं ना असे एक्स्ट्रा जे भांडे आहेत ते मी इथं असे ठेवलेले आहेत, बघू शकता तुम्ही. तर माझे रोजचे वापरायचे पातेले तेवढे ते म्हणजे वेगळेच आहेत, पण हे जे एक्स्ट्रा आहे ते बघा 6-6 टोपाचा सट आहे. हे किती जवळजवळ 4 सट आहेत 6-6 टोपाचे. आणि त्याच्या पाठीमागं पण ताट असे जवळजवळ 20-25 ताट आहेत, ते पण असे पाठीमागं ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर इथं हे असे 2 जग ठेवलेले आहेत, कारण बाकीचं पण माझ्याकडे वापरायला सामान आहे, हे वापरतच नाही मी, म्हणून असं हे ठेवून दिलेलं आहे. माझ्याकडे कसे एक्स्ट्राची भांडी भरपूरच आहेत ना, त्याच्यामुळे मी अशी एका साईडला ठेवून दिलेली आहे त्याला. तर अक्षरशः ह्या भांड्याला ना असे 30 वर्ष झालेले आहेत. माझं लग्न झाल्याच्या नंतर असे गिफ्ट वगैरे सगळे भांडे भेटलेले आहेत. तर मी ह्याला एकदाही अजून वापरलाय, तरी पण अशा असेच भांडे येतं. बघू शकता तुम्ही, असे स्टिकर वगैरे सगळ्यांवरती आहे ते बघा. त्याच्यावरचे स्टिकरही काढण्यात मी एकदा सुद्धा वापरलेले नाही. जवळजवळ 6-6 टोपांचा 4 सट येतं आणि ताट पण तशीच आहे, अशी 6-6 भेटलेली, म्हणजे अशी ताट पण पाठीमागे ठेवलेले आहे. तर ही मी वापरतच नाही, कारण माझ्याकडे दुसरी पण भांडी वापरायला आहेत. तुम्हाला दाखवल्यासाठी 4-5 टोपांचा सट आहे, तर ती मी वापरते. त्यामुळे ह्याला मी वापरतच नाही, कारण भरपूर मला अगोदरचीच भांडी भरपूर आहे, त्यामुळे ही मी एक्स्ट्रा भांडी तर त्यामुळे या साईडला ठेवून दिलेली आहेत. तर त्याच्यानंतर हे बघा आता इथं लोणच्याच्या भरण्या ठेवल्या. इथे बघा हे आंब्याचं लोणचं आहे. मोठ्या भरणीमध्ये जास्त झालं होतं म्हणून छोट्या भरणीमध्ये काढून ठेवलेलं आहे. तर हे आहे आंब्याचा मुरब्बा. त्याच्यानंतर हा आहे आवळ्याचा मुरब्बा. मी हे गोड लोणचं ना शक्यतो बनवत नाहीये, पण थोडं म्हणजे कधीतरी खातात म्हणून मी थोडंसंच बनवलेलं आहे. तर चला, तर आता त्याच्या खाली आणखीन दुसरे बघा. तर हे बघा चिनी मातीच्या भरणीमध्ये ह्या वर्षी लोणचं बनवलं आहे. जवळपास 8 किलोचं लोणचं आहे. त्याच्यानंतर हे काचची भरणी, ह्याच्यात पण जवळजवळ ही 5-6 किलोची भरणी आहे. तर हे गेल्या वर्षीचं आंब्याचं लोणचं आहे. त्याच्यानंतर हा आहे आंब्याचा मुरब्बा आहे, तो पण गेल्या वर्षीचाच आहे. त्याच्यानंतर हा बघा, ह्या भरणीमध्ये हे बघा काचच्या भरण्यात आहेत ह्या. तर काचच्या ह्या भरणीमध्ये आवळ्याचं लोणचं आहे. त्याच्यानंतर ह्या भरणीमध्ये हळदीचं लोणचं आहे आणि ह्या भरणीमध्ये ह्या वर्षी घातलेलं आंब्याचं तिखट गोड लोणचं आहे. तर असे मी एवढे लोणचं करते. गेल्या वर्षीचं लोणचं पण अजूक आहे आणि ह्या वर्षी एवढे लोणचं केले. हळदीचं पण ह्या वर्षी केलेलं आहे. तर ह्या सर्व भरपूर लोणचं मी करून ठेवते, कारण आम्हाला आमच्यात लोणचं आवडतं. तर त्याच्या मागे पण बघू शकता तुम्ही एक एक्स्ट्रा अशी पिशवी ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये असे एक्स्ट्राचे भांडे वाट्या वगैरे त्याच्या मागे ठेवलेले आहेत. तर त्याच्यानंतर आता इथं बघा, हे बघा आता इथं अशा बाटल्या ठेवल्या आहेत, कारण पाऊस पडल्यावर आपल्याला पाणी प्यायला बाटल्या लागत नाहीत फ्रीज मध्ये ठेवायला, कारण थंड पाणी आता पावसाळ्यात पित नाहीत, उन्हाळ्यात आपल्याला भरून ठेवायला लागतात, म्हणून इथे आता ही बाटल्या सगळ्या ठेवून दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर हे बघा इथे अशी एक स्टीलची टाकी आहेत, 2 आहेत 25-25 किलोच्या. तर ह्याच्यामध्ये मी तुरीची डाळ ठेवलेली आहे, घरचीच डाळ आहे. तर हे बघा, तर बघू शकता अशी ही घरचीच डाळ आहे तुरीची. तर मी अशी एकदाच आमच्या शेतात होती, तर मी एकदाच अशी 50 किलोची डाळ करीत असते. त्याच्यानंतर हा आहे पोळी डब्बा. ह्याच्यात पण असं मी किचनचं सामान वगैरे असं म्हणजे पुड्या वगैरे ठेवलेल्या आहेत बघा, जे अशा फोडलेल्या पुड्या वगैरे ठेवलेल्या आहेत. ते एक अजून प्लास्टिकचा डब्बा ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये जे एक्स्ट्राचे मसाले वगैरे असतात त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. तर त्याच्या खाली आणखीन एक टाकी आहे 25 किलोची, त्याच्यात पण मी असे एक्स्ट्राचे भांडे वगैरे तिथे ठेवून दिलेले आहेत. ताट, तांबे वगैरे, गिलास वगैरे मी त्या त्या टाकीमध्ये भरून ठेवलेले आहेत, कारण खूप वरती गिलास वगैरे आहेत. आता तांब्याने वगैरे कोणी पाणी पित नाही, पितळाचे वगैरे सगळे भांडे त्याच्यामध्ये भरून ठेवलेले आहेत. त्याच्यानंतर इथं असं थोडंसं मी गावाकडून अशा तुरी आणल्या होत्या, अशा पोरांना घुगऱ्या वगैरे खायला, तर इथं तुरी आहेत. त्याच्यानंतर आता गावाला गेल्यावर इथं अशी मटकी आणली होती. हे बघा, बघू शकता मटकी आणली, तर मटकी पण इथंच ठेवलं, कारण पहिलीचीच भरपूर होती. गावाकडे कशी स्वस्त भेटते ना मटकी 100 रुपये किलो भेटते, म्हणून मी गावाला गेले तर सहसा करून गावाकडूनच मटकी, शेंगदाणे वगैरे, गुळ वगैरे गावाकडूनच आणते. तर इथं अजून ही काय भरलेलं नाही, म्हणून अशी मटकी पिशवीतच ठेवलेली आहे. तर त्याच्यानंतर इथं पण हे बघा असे टोप वगैरे ठेवलेले आहेत, भरपूर टोप आहेत. हे बघा असे एकात एक असे घालून ठेवलेले टोप, इथं पाण्याचा पाईप आहे. त्याच्यानंतर इथं इडलीचं भांड आहे, हे पण असं एक टोपलं आहे, पण आता सध्या लागत नाही मला, मी छोटच घेतलेलं आहे. त्याच्यानंतर अशी स्टीलच्या पाट्या वगैरे आहेत, तिथे चाळण्या वगैरे, हे बघा दळण वगैरे करायला लागतात, अशी स्टीलच्या पाट्या वगैरे ठेवलेल्या आहेत. आणि असं थोडंसं म्हणजे एक्स्ट्राचं सामान, पेपर वगैरे किंवा काय असं थोडंसं आहे ते सामान असं पिशवीत भरून ठेवलेलं आहे. माझा कुकर पण हे बघा, हे जुना कुकर आहे, ज्याला पण 30 वर्ष झालेला आहे. तर हे जुना कुकर वगैरे असं इथं ठेवलेला आहे, करावा लागेल तो आम्ही इथनं काढून घेते.
तर इथं पण असं मी असं रेसिपीचे वगैरे सामान ठेवते बघा. हे असं ठेवलेलं आहे इथं पॅकिंगचं. मी असं हे असे संक्रांतीचे हे सुगडे हे ठेवलेले आहेत. इथे पॅकिंगचं घर शिफ्टिंग करताना पॅकिंग आली होती, पॅकिंगचं वगैरे असं हे ठेवलेलं आहे. इडी वगैरे इथं लोणचं वगैरे करायला असं एक फळी ठेवलेली आहे. ती पण अशी ठेवते, कारण लागतं ना प्रत्येक वर्षी कुठं जायचं आपण आणायला, म्हणून मी अशी एकदाच घरी इथं फळे आणून ठेवलेले. आता हे असं बर्थडेचं वगैरे डेकोरेशन सामान आहे, ते तिकडे पण बघू शकता. दिवाळीच्या पंत्या वगैरे तिथं ठेवलेल्या आहेत. तर असं जे जे एक्स्ट्रा सामान आहे ते मी तसं ठेवून दिलेलं आहे. कसा वाटला माझा किचनचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.